ठाण्याच्या कोपरी भागात आलेल्या विज्ञान यात्रेचा काल समारोप झाला। सापांविषयीचा असणारा गैरसमज दूर करण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे यात्रा काढण्यात आली होती। या यात्रेनं 35 दिवसांच्या प्रवासात राज्यभरातल्या विविध गावात भेटी दिल्या। अंधश्रद्धा निर्मूलनाची ही आगळीवेगळी यात्रा 27 जानेवारीला औरंगाबाद पासून सुरू झाली होती। महाराष्ट्रातील 17 जिल्ह्यांमधून फिरलेल्या या यात्रेत सापांचं प्रदर्शन आणि सापांबद्दलची जनजागृती करण्यात आली। सापाची लोकांना ओळख करून देणं, मोठ्या प्रमाणात त्यांना विविध जातींचे साप दाखवणं, सर्पविषयक अंधश्रद्धांची माहिती देणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर्पदंशावर करायची प्रथमोपचार समजावून सांगणं, अशा गोष्टी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सर्पमित्रांच्या चमोनी राजू ठोंबरेंच्या नेतृत्वाखाली पार पाडल्या। या यात्रेला सर्पमित्रांचा आणि सर्वसामान्य नागरिकांचाही चांगला प्रतिसाद लाभला। अशी यात्रा प्रत्येक जिल्ह्यात भरली पाहिजे असा सूर सर्पमित्रांनी लावला होता। सापाची बाराखडी जनसामान्यांपर्यंत या यात्रेमुळे मांडली गेलेली आहे। सापांविषयी सामान्यांच्या मनात भीती असते, मात्र या भीतीचं रूपांतर कुतूहलात झालं तर साप नक्कीच वाचवता येतील। मनोज देवकर, IBN लोकमत, ठाणे। काल विज्ञान दिन साजरा करण्यात आला। पुण्यातल्या प्रसिद्ध आयुका संस्थेचा हा ओपन डे असल्यानं सामान्य पुणेकरांना आयुका पाहण्याची संधी या निमित्तानं मिळाली। शास्त्रज्ञांना भेटून त्यांना प्रश्न विचारण्याची संधीही विद्यार्थ्यांनी साधली। ही सगळी मुलं भर दिवसात टेलिस्कोप मधून चक्क शुक्र बघतात। आश्चर्य वाटलं ना? ही संधी त्यांना उपलब्ध करून दिली आहे आयुकानं। सायन्स डे आणि इंटरनॅशनल ॲस्ट्रॉनॉमी इयर असल्यानं आयुकात अनेक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। ॲस्ट्रॉनॉमीवरती भाषणं किंवा टेलिस्कोप बनवण्याची वर्कशॉप वगैरे गोष्टी जास्त प्रमाणात होतील। आणखी त्याशिवाय आम्ही आयुकातर्फे एक डायरी काढलेली आहे। ती खगोल विज्ञानाची माहिती त्याच्यामध्ये प्रत्येक तारखेला महत्त्वाचं काय झालं वगैरे सांगितलेलं आहे। तर आम्ही असा विचार करतो की अनेक मार्गाने जनमानसापर्यंत पोचून खगोल विज्ञान म्हणजे काय आहे हे त्यांना सांगावं। प्रयत्न चालू आहे, बघूया कितपत यशस्वी होत आहे। रोजच्या जगण्यात पावलोपावली विज्ञान दिसतं। अशा प्रयोगांचं आणि पोस्टर्सचं प्रदर्शन यावेळी भरलं होतं। तुम्हाला कदाचित असं वाटेल की मी झोका खेळतेय, पण हा कपल्ड ऑसिलेशन एक्सप्लेन करणारा एक साधा प्रयोग आहे। एका झोक्याच्या एनर्जीने इथले 4 झोके आपोआप हलायला लागतात। अशा खेळांच्या माध्यमातूनच विज्ञान शिकवण्याचा प्रयत्न आयुका गेली अनेक वर्ष करते। अगदी सीडीचा स्पेक्ट्रोस्कोप बनवणं असो किंवा चंद्रावरचं आणि मंगळावरचं स्वतःचं वजन मोजणं, सगळ्या गोष्टी मुलांनी स्वतः केल्या, त्यामुळे त्यांना भरपूर मजा आली। आम्हाला इथे म्हणजे सगळं दाखवलं एक्सपेरिमेंट सगळं दाखवलं कसं करायचं किंवा काय। वहीमध्ये नुसतं आम्ही वाचतो, पण आम्ही इथे येऊन आम्हाला सगळं कळालं की कसं करायचं कसं नाही, ते सगळं आम्हाला एक माहिती भेटली। शाळेतही अशाच वातावरणात विज्ञान शिकायला मिळावं अशी इच्छा मुलं व्यक्त करत होती। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह प्राची कुलकर्णी, IBN लोकमत, पुणे। क्लिफ्ट लिप म्हणजेच फाटलेल्या ओठांचं व्यंग ज्यांच्या नशिबात आलं आहे त्या काही मुलांसोबत आज सलाम महाराष्ट्रामध्ये आपण बोलतोय आणि सोबत त्यांचे आईवडील सुद्धा आहेत। प्रियंका देसाई आपली रिपोर्टर तिथे आहे। प्रियंका, आपण बघितलं की 8,000 मधनं एखाद्याच मुलाला हे व्यंग होतं आणि हे मूल माझ्याच नशिबात का यावं किंवा त्याच मुलाला हे व्यंग का व्हावं असा जो प्रश्न आहे तो या आईवडिलांना पडत असतो। पण शिवाय त्या मुलांना सुद्धा त्रास होत असेल? हो, नक्कीच मुलांनाही त्रास होतो, पण एका ऑपरेशनने हे व्यंग दूर होऊ शकतं आणि तेच अनुष्काच्या बाबतीत झालेलं आहे। आपण स्माइल पिंकीज बद्दल बोलतोय। अशी एक स्माइलिंग बेबी अनुष्का आहे आपल्याबरोबर आणि ती आपल्यासाठी एक गाणं म्हणणार आहे, हो की नाही अनुष्का? आई बरोबर एक गाणं म्हणणार का तू? 1 2 1 2 बकल माय शूज 3 4 मोठ्याने म्हणणार 5 6 इकडे 9 10 आय गेस मुलांचं असं असतं, आपल्याला जेव्हा पाहिजे त्या मोठ्याने बोलत ते अगदी हळू त्यांच्याच मर्जीने चालतात ते। पण मला सांगा, या सर्जरी बद्दल मला थोडंसं विचारायचं आहे। एक सर्वसामान्य मध्यमवर्गीय फॅमिलीमध्ये असं एक डिफॉर्मिटी समोर येणं आणि मग त्याला सर्जरीसाठी अप्रोच करणं वगैरे, हा सगळा प्रोसेस काय होता तुमच्यासाठी? पहिल्यांदा ज्या वेळेला सर्जरीचं ज्यावेळेला इंट्रोड्यूस झाला आमच्याकडे की बाबा हिला कंपल्सरी 2 सर्जरीचीच ट्रीटमेंट घ्यावी लागेल,
त्यावेळेला एक आमचं असं एक म्हणजे एक करावं लागलं की पहिल्यांदा पहिली सर्जरी आम्ही वाडिया हॉस्पिटलला केली आणि तिथे ज्या पेशंटला सुविधा आहेत त्या अतिशय सुंदर आहेत, पण इतर काही ज्या सुविधा म्हणजे पेशंटची आई आहे, म्हणजे आता बाळं एवढी लहान असतात की त्या ओल्या बाळंतिणी असतात जवळजवळ, आणि त्यांच्यासाठी सुविधा अजिबात नाही आहेत. तर नंतर मग ज्या वेळेला पहिली सर्जरी वॉज कॉस्टिंग समवेअर नियर, आम्हाला पहिली जी सर्जरी होती जी जीभ शिवून तिला ती श्वासनलिका मोकळी करण्याची, त्या सर्जरीला जवळजवळ आम्हाला 12 ते 15 हजार रुपये खर्च अपेक्षित होता. पण वाडिया हॉस्पिटल हे चॅरिटेबल हॉस्पिटल असल्यामुळे आम्हाला त्याच्यात काहीतरी 8 ते 10 हजार रुपये खर्च आला. नंतर ज्या वेळेला स्माईल ट्रेन अंडर डॉक्टर मोकलांनी आम्हाला सांगितलं की डॉक्टर डबीर म्हणून होते त्यांचे ते गुरु डॉक्टर मोकलांनी एका स्ट्रेचमध्ये बघितल्याबरोबर सांगितलं की नाही ही पोरगी अरे एका तासात ठीक करतो तिला, चल आण उद्याच्या उद्या वाडियाला हलव. लगेच वाडियाला हलवून काम झाल्यावर शी वॉज व्हेरी बिग टाइम कॉन्फिडन्स बूस्टर असतं ना की आपले डॉक्टर आपल्या इतक्या पटकन म्हणतात की की होऊन जाईल म्हणून. आणि तो खरोखर ते म्हणजे इट इज अ सिल्वर लाइनिंग फॉर अ डार्क क्लाउड तशातला प्रकार असतो. आणि इट वॉज रिअली अ मॉरल बूस्टर फॉर अस. आणि नंतर मग आम्ही 8 महिने तिची सगळी ते ट्रीटमेंट झाल्यावर मग शेवटी स्माईल ट्रेन अंडर तिचं डिफॉर्मिटी, पहिल्यांदा आम्हालाही वाटलं होतं की स्माईल ट्रेन प्रोजेक्ट हे जे आहे आणि स्माईल पिंकीला आता अवॉर्ड वगैरे मिळालेलं आहे, तर त्याच्यातच जेव्हा आम्हाला नंतर कळलं की स्माईल ट्रेन इज नॉट ओनली फॉर द पीपल हु आर बिलो पॉवर्टी लाईन किंवा अशासाठी, इट इज फॉर ऑल इंडियन पण आहे. नक्कीच अशाच एका ट्रीटमेंटचा फायदा झालेला अजून एक आपल्याकडे पिंकी आहे, पण तिचं नाव आहे क्लॅरिस, आणि क्लॅरिस आणि तिची आई आपल्यासोबत आहे आज. गुड मॉर्निंग लीना. आपण लीना आणि क्लॅरिस यांच्यासोबत गप्पा मारणारच आहोत, पण त्याआधी आपण घेऊया एक छोटासा ब्रेक. तोपर्यंत मी पटवणार आहे क्लॅरिस आणि अनुष्काला की ते दोघंही आपल्याशी गप्पा मारणार आहेत, कारण अनुष्का हळूच इथे काय बोलत होती. येस, क्लॅरिस मारणार आहे का क्लॅरिस खूप जोरात इथे आत्ताच ओरडून झालेला आहे. पण त्याच्या आधी आपण घेऊया एक ब्रेक. पहा फक्त IBN लोकमत.